आणि दुधाच्या भाव संदर्भात काही मागण्या आपल्या त्या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. सकाळी अकोला तालुक्याच्या मी दौऱ्यावर असताना गणोरे येथे आमच्या 2 शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तिथे त्यांचा 6वा दिवस होता. थोडी चिंताजनक स्थिती होती. मी स्वतः ते उपोषण करताना भेटलो. त्यांनाही सरकारची भूमिका समजावून सांगितली आणि मग शेवटी त्यांनी आमच्या शासनाची विनंती मान्य करत उपोषण सोडलं. त्यामुळे शासनाची भूमिका नेहमीच एक सकारात्मक राहिलेली आहे. शासन कोणाचे असो, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्यांना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत. आणि त्यामुळे मी आज मंत्री आहे, जयंतराव विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही आहे. कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेते त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कोसळणं, मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात. आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे. आज निर्यात बंदी झाली त्यावेळी 7-8 रुपये 12 रुपयापर्यंत दर होते. आजचा दर 34 रुपयापर्यंत गेलेला आहे, 32 रुपयापर्यंत गेलेला आहे. हे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात. परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही आहे. यामध्ये राज्य सरकारने स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मी स्वतः माननीय सहकार मंत्री देशाचे गृहमंत्र्यांना स्वतः भेटून विनंती केलेली आहे. त्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल मतभिन्नता असण्याचं कारण नाही. कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही ही तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. त्या दृष्टीने निर्यात बंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीत बोलायला पाहिजे. किती आवश्यकता आहे का नाही. कारण शेवटी ज्यावेळी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे असे वेगवेगळे संदर्भ आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. निश्चितपणे या बाबतीमध्ये आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ. दुधाच्या बाबतीमध्ये खरं तर असा कुठला कायदा नाही आहे. पूर्वी खाजगी दूध संकलन करताना MMPOचं लायसन्स लागायचं. ते आता काही वर्षापूर्वी भारत सरकारने काढून टाकले. आज आपल्या राज्यामध्ये 70% दूध हे खाजगी संकलक जे आहेत, खाजगी संस्था करतायत. त्याच्यामध्ये काही अमूलचा सुद्धा सहभाग आहे, मदर डेअरीचा सहभाग आहे. आणि राज्यामध्ये सहकारी संघाकडे 25 ते 30% दूध आहे. सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होतं. महाराष्ट्रात 1,80,00,000 लिटर दुधाचं उत्पादन आहे. त्यामध्ये 53 लाख लिटर दूध एकट्या नगर जिल्ह्यात आहे. त्याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं आज मागणी नाही, अनेक प्रत्येक मागणी होत आलेली आहे.